अभिनंदन आणि तुमच्या स्पॉन्सरचं देखील अभिनंदन. आणि एक आणखीन एक घड्याळ आहे, तर ते घड्याळ देखील मी दयानंद म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण घड्याळ द्यायचंय. या स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान देणारं व्यक्तिमत्व आहे दयानंद म्हात्रे. या स्पर्धेचा घटक टीम ऑर्गनायझेशनला सर्व व्यवस्था असेल त्यासाठी बहुमूल्य योगदान देणारे आमच्या एवन जोडीचे खरे शिलेदार दयानंद म्हात्रे, त्यांचं विशेष कौतुक. वळूया सामन्याकडे. तिथे एका बाजूला आपण पवनपुत्र वडपे या संघाला पाहतोय, तो दुसऱ्या बाजूला DS टेंबिवली फुलाजी पाटील हे स्वतः पॅकर आहेत त्या संघाचे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदीप मोरे सर. पुन्हा एकदा सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे. ये सुहानी श्याम आप सभी के नाम. DS टेंबिवली फुलाजी पाटील फॅम टीम विपक्ष पवनपुत्र वडपे या दोन संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकलेली आहे ती वडपे या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि DS स्पोर्ट्स टेंबिवली या संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. DS टेंबिवली या संघाकडून हर्षद पाटील आणि त्याच्या समवेत प्रतीक पाटील. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर ही जोडी चांगल्या टचमध्ये आणि खास करून प्रतीक पाटील याची धनेश चषकामधील गोडसे B संघाविरुद्ध ती इनिंग कोण विसरू शकेल, ज्यामध्ये 78 धावा त्यांनी 17 चेंडूमध्ये कुठून काढले होते आणि गोडसेच्या 4ही गोलंदाजांना सिल्वर जुबलीमध्ये उभं केलं होतं. प्रतीक पाटील आपण पाहतोय आणि ग्रामीण क्रिकेटचा इतिहास जर पाहायचा झाला तर ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो प्रतीक पाटील अर्थात टार्झन ऑफ टेंबिवली याच्या नावे आहे, ज्याने एकाच इनिंगमध्ये तब्बल 87 धावा कुठून काढताना वडनोगर केतन पाटील याच्या 86 धावांचा विक्रम मोडीत काढला होता. शुभम येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर झन्नाटेदार षटकार चेंडू सीमापार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला विजयाचा झेंडा फडकला तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. अप्रतिम फटका आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूचा खरपूस समाचार शुभम शेलार याच्या विरुद्ध प्रतीक पाटील याच्या बॅटवरून निघालेला हा षटकार. DS टेंबिवली फुलाजी पाटील यांनी पॅक केलेला संघ आहे. पहिल्या चेंडूवर अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र चांगल्या चेंडूच्या हाताळणी गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलं होतं आणि चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसली प्राप्त झाली होती चेंडूला. सिंगलवर समाधान मानतोय फलंदाज प्रतीक पाटील. सिंगलने स्ट्राईक रोटेट होत आहे. प्रतीक पाटील पोहोचतो आपल्या वैयक्तिक 7 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपलकर 7 धावा. आता मात्र सामोरे जाईल फलंदाज हर्षद पाटील. यायला मात्र हर्षद पाटीलही मागे नाही आणि त्याच्या बॅटमधून निघाला षटकार. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामधील एकमेव असा संघ आहे ज्या संघाने दोनदा ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक बॅक टू बॅक जिंकण्याचा विक्रम केला आहे. चॅम्पियन ट्रॉफीवर या संघाने तब्बल 2दा नाव कोरलेलं आहे आणि तोच संघ सध्या बॅट फलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळी मात्र अकुटप्याचा चेंडू आणि चेंडूला फुल केलेला आहे आणि आणखीन एक षटकार आपण पाहतोय हर्षद पाटील याच्या बॅटमधून. नाव दीपांचं द्या नावी मुंबईच्या एअरपोर्टला.
अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय या प्रतीक पाटील. याच्यानंतर हर्षद पाटील आक्रमणाला सुरुवात करतोय. आखू टप्प्यात या चेंडूंचा खरपूस समाचार इथे घेतला जातोय. धावसंख्या वेगाने वाढते 19. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू. यावेळी मात्र टायमिंग साधता आलेला नाही. निराश आपण पाहतोय स्वतःवर हर्षद पाटील हा फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 19 धावा. मात्र मेंढरी पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात आपण पाहतोय या टेंभोली संघाच्या दोन्ही सलामीवीरांकडून. एका बाजूला प्रतीक पाटील तर दुसऱ्या बाजूला हर्षद पाटील. यावेळी पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू हाताळण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज. तर पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती बिनबाद जिंदाबाद 19 धावा. काय म्हणाल प्रसाद परब सर, ज्याप्रमाणे DS टेंभोली संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी सुरुवात केलेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की दोन्ही फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली, षटकाराने सुरुवात केली. 3 षटकार पाहायला मिळाले. पण गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं तर शॉर्ट ऑफ गोल्डनचा जास्तीत जास्त मारा केला आहे. फिल्डिंग पोझिशन तशा प्रकारे पाहायला मिळाली. पण सगळेच्या सर्व चेंडू आपण जर बघितले तर संगनायक स्वतः गोलंदाजी मार्कवर होता, शुभम, आणि सर्व चेंडू सरळ रेषेत होते. कुठल्या प्रकारचा आउटस्विंग नव्हता, इनस्विंग नव्हता, कुठल्या प्रकारचा बाउन्स आपण ज्याप्रमाणे निश्चित आपण बघतोय त्याप्रमाणे आपण बघतो की प्रत्येक चेंडू एकाच टप्प्यावर होतं. आणि अशा मोमेंटला फलंदाज अक्षरशः रीड करून बॅटिंग करत असताना एक चांगली सुरुवात आपल्या संघाला दिली आहे. आणि 3 षटकाराच्या मदतीने तब्बल 18 धावा कुठल्याच मैदानावर, ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मैदानावर आपण बघतोय ती टेंभोली संघाच्या माध्यमातून. नक्कीच 19 धावा आणि 19 धावांमध्ये तब्बल 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्कवर पंकज पारदे येतोय. दूरवरच्या टोकाकडून पेटूचं दुसरं षटक घालण्यासाठी पहिल्या षटकाचा जर विचार केला तर खरपूस समाचार शुभम शेलारेचा घेतला होता फलंदाजाने. आणि पाहू या षटकामध्ये पवनपुत्र वडवे संघ वापसी करतोय का. मात्र सामोरे जाईल फलंदाज प्रतीक पाटील. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर सिटी क्रिकेटमध्ये बंटी स्पोर्ट्स संघाकडून भन्नाट फॉर्ममध्ये आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये नक्कीच टेंभोली संघासाठी या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे. तर स्पीडअप करायचं आहे. पंकज पारदी सामना करेल फलंदाज प्रतीक पाटील. यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग रिझनमध्ये खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आहे. मात्र अंतिम क्षणी जोपर्यंत चेंडू अडवून फेकी केला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून होते. धावफलकावर 21 धावा 21. DS टेंभोली विपक्ष पवनपुत्र वडपे या 2 संघांमधील हा सामना आपण पाहतोय. नाणेफेक हारल्यानंतर टेंभोली संघ प्रथम फलंदाजी करताना दुसरं षटक मार्गस्थ आहे पंकज पारदी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू निघून जातोय लॉंग शॉट रिझनमधून सीमापार चौकार. लोकसभेत आवाज हा घुमला, नाव दीपांचं द्या नावी मुंबईच्या एअरपोर्टला. लोकसभेत आवाज हा घुमला. 22चा चौकार आपण पाहतोय. या धावसंख्या 4ने वाढून झाली. ती धावफलकावर 25 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या टेंभोली संघाची आपल्याला पाहायला मिळते. पेटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि 3 क्षेत्ररक्षक आउटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र रिव्हर्स फटका. चेंडू पॉइंट रिझन मधून थांबणार नाही, निघून जाईल डीप पॉइंट रिझन मधून सीमापार चौकार. जमला 24 जूनच्या सिडको घेरावाला भूमिपुत्रांचा मेळ. जमला 24 जूनच्या सिडको घेरावाला भूमिपुत्रांचा मेळ. अरे कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन. धावसंख्या वेगाने वाढून होती. ती धावफलकावर 29 धावा. धाव होत नाहीत तर धावा जणू काही वाहत आहेत. ज्याप्रमाणे फलंदाजी टेंभोली संघाचे फलंदाज करतायत. पुन्हा एकदा स्विच हिट आणि हाही चेंडू निघून जाईल सीमापार. आणखीन एक चौकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार.
धावसंख्या चौकारीने वाढून झाली ती धावपल डबल 33 धावा. सुरेख फलंदाज आपण पाहतोय DS टेंबोली संघाच्या फलंदाजाकडून. प्रतीक पाटील यंदाच्या हंगामाचा विचार केला तर चांगल्या टचमध्ये आहे आणि तो फॉर्म इथे पाहायला मिळतोय. मॅन इन फॉर्म प्रतीक पाटील ऑन द फायर. यावेळी मात्र हलकासा अपील तिथे पाहायला मिळाला होता. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा येतोय. एक धाव पूर्ण करतात लेग बायच्या रूपाने. एका धावेने संघाची धावसंख्या 34वर पोहोचते. फुलाजी पाटील फॅम टीम दगडूशेठ प्रतिष्ठान टेंभोली संघ नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. दुसरे षटक मार्गसाहेब पंकज पारदी. दुसरे षटक आदलतोय लोढा इन कडून. यावेळी सामना करेल फलंदाज हर्षद पाटील. हर्षद पाटील सामोरे जाईल. यावेळी जोरदार अपील आणि यस पहिला फलंदाज 5 चौपाने बाद हर्षद पाटील याची गेली संपुष्टात. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. किती सुंदर आपल्याला गाणी ऐकायला मिळतात. मी मगाशीच सुभाष उल्लेख केला की आता मगाशी या गाण्यामध्ये उल्लेख जो आपण बघितला की भिवंडीचे खासदार, पण आता मात्र हे नाव मात्र दिल्लीपर्यंत पोहोचले. पूर्ण भारतामध्ये या नावाचा दबदबा आहे. आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कामाने, आपल्या निश्चितच आपल्या विभागातल्या ज्याप्रमाणे आपण सुखसुविधा पाहतोय किंवा या विभागातलं जे आपण कार्य बघतोय त्यांच्याच माध्यमातून दादा अमित साहेब पोहोचले ते दिल्लीपर्यंत, केंद्रीय मंत्री. पण मगाशी मी उल्लेख केला की आम्ही सांगेम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा कव्हर केली. त्यानंतर अजून काही क्रिकेट स्पर्धा जिथे आमच्यासोबत गौरव सावंत असतो. tenniscricket.in GTC चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं बऱ्याच वेळा. पण गौरव आवर्जून उल्लेख करतो की आपल्या विभागातले जे मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा आहेत ना, आणि कपिल पाटील साहेबांचा नावाचा उल्लेख असलं गाणं आम्ही सांगेम प्रीमियर लीग गोवा ते सुद्धा कित्येक वेळा ऐकायला मिळाले आणि वेगळी एनर्जी मिळते. जेव्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये असतो अशी गाणी आपण ऐकतो. या स्पर्धेत आपण समालोचन केलं आहे, त्यामुळे एक वेगळा अभिमान निर्माण होतो मैदानामध्ये. आणि एक चांगली क्रिकेट स्पर्धा कव्हर करत असताना त्या गाण्याचा उल्लेख गोव्यामध्ये होतोय, त्या स्पर्धेमध्ये होतोय, याचा आवर्जून सार्थ अभिमान वाटतो आम्हाला. क्या बात आहे. ईस्ट और वेस्ट ठाणे डिस्ट्रिक्ट भिवंड तालुका इज बेस्ट. अक्षय पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. P1 आणि P2 या 2 मॅन्डेटरी भावत्याच्या षटकांच्या समाप्तीनंतर विकुल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज खतरू के खिलाडी फेडलेस कस्टमर अल्ताफ शेख येतोय. रन आउट ऑफ टेंबवली हर्षद पाटील बाद झालेला आहे. अक्षय पाटील बॉलिंग मार्कवर. तर जास्त वेळ आपण खर्च करत आहेत वडपे संघ. वेळेचं भान राखायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जाते. कव्हर रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक 30 आडाच्या सर्कलमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. यावेळी मात्र पंचांचा नोबॉलचा इशारा होतोय, कारण पिचच्या बाहेर चेंडू पेची होतोय आणि पंचांचा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळते, कारण पंचांची अतिशय तीक्ष्ण नजर आहे आणि पुढील चेंडू नक्कीच फ्रीट असणार आहे. धावसंख्या दरम्यान सिंगलने वाढून होते ती धावफलकावर 35 धावा 35. एक नम्र विनंती करतोय बघा, पंचांशी उज्जत घालू नका, आर्ग्युमेंट करू नका. पंचांनी निर्णय जो योग्य दिला निश्चित तो योग्यच असणार आहे, कारण आपण पाहतोय की स्पर्धेमध्ये आपल्याला फक्त ओव्हर द वेस्ट आणि रनआउटसाठीच फक्त रिव्ह्यू आहे. बाकी कुठल्याही कारणासाठी रिव्ह्यू इथे मात्र घेतला जाणार नाही आहे आणि कुठल्या प्रकारचा दबाव आपण पंचांवर आणू नका, अदरवाईज तुमच्यावर दंडात्मक कारवाई इथे केली जाईल. 5 धावांची पेनल्टी ताबडतोब इम्प्लिमेंट केली जाईल. अजूनही आर्ग्युमेंट सुरू आहेत. जर क्रीजच्या बाहेर त्या कलर पट्टीवर जर चेंडू पडतोय तर निश्चितच नो बॉल असणार आहे. क्रीजच्या बाहेर चेंडू आहे, त्यामुळे पंचांनी ताबडतोब हा नो बॉल कॉल केला आहे. तुम्हाला चेंडू त्या पट्टीच्या आतमध्येच टाकायचा आहे, तर तो चेंडू ग्राह्य धरला जाईल. पंचांचा अगदी योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण पाहतोय धावसंख्येमध्ये भर पडते. 35 धावा धावपलकर पाहायला मिळत आहेत. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग साधता नाही, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही फलंदाजाला. एक सिंगल धाव पूर्ण करतात फलंदाज आणि सिंगलने टेंभवली संघाची धावसंख्या 36वर पोहोचते 36.
अक्षय पाटील सध्या गोलंदाजी मार्कवर पाहतोय आणि याच मैदानावर जी चॅम्पियन ट्रॉफी झाली होती त्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अक्षय पाटील याच्या बॅटमधून एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्या चषकावर टेंबोली संघाने नाव कोरलं होतं. अक्षय पाटील पुन्हा एकदा VIP डायसकडून वळताना यावेळी सामना करेल फलंदाज अल्ताफ शेख. यावेळी मात्र बलून डिलिव्हरी बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रसाद परब सर आणि पंचांचा नक्कीच इशारा येतोय. हा चेंडू नो आहे. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि 2 धावेने टेंभोली संघाची धावसंख्या पोहोचते ते 38 वर 38 आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. या षटकामध्ये नक्कीच नामी संधी चालून आलेल्या आहेत टेंभोली संघाच्या फलंदाजांकडे. ही एक नामी संधी आहे कारण फ्रीट असा एक चेंडू आहे ज्या चेंडूवर आपण बिग हिट खेळू शकता. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज प्रतीक पाटील. दोन चौकार आणि एक षटकार प्रतीक पाटील याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत आणि वैयक्तिक 18 धावसंख्येवर तो सध्या फलंदाजी करतोय. यावेळी मात्र खराब चेंडू आणि चेंडूला भिरकून दिलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकारासाठी 6 धावा. धावसंख्या 44 आपल्याला पाहायला मिळते. 4-4. ग्रामीण क्रिकेटचा जर इतिहास पाहायचा झाला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो जे हनुमान पोगाव संघाच्या नावे आहे. प्रसाद परब सर याच मैदानावर जय हनुमान पोगाव संघाने काजल स्पोर्ट्स पूर्णा या संघाविरुद्ध 4 षटकामध्ये 1, 2, 3 123 धाव कुठून काढल्या होत्या. हा सुद्धा एक विक्रम आहे. पण काही मिश्किल गोष्टी इथे घडल्या. मगाशी तू सुद्धा बघितलं की आपले डीजे ऑपरेटर आपल्याला जाताना असं वाटलं की काही सिरियस गोष्टी आपल्याशी करतात, पण ते बोलले की मी थोडासा ब्रेक घेतोय. आम्ही निश्चितच त्या गोष्टीकडे बघत होतो, पण नंतर मात्र लक्ष गेलं प्रणितकडे. प्रणितने लगेच सांगितलं की निघायची तयारी करूया आपण, कारण एवढा सुमार दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. नो बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर पुढचा चेंडू फ्री हिट होता, तो सुद्धा कॅपिटलाइज झाला आहे आणि अत्यंत वेगाने धावसंख्या इथे मात्र धावफलकावर अंकित होते. सुभाष, नक्कीच मोठ्या धावसंख्येकडे ॲग्रोक्यूज करताना आपण टेंभोली संघाला पाहतोय. अक्षय पाटील यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळी मात्र झेल सोडला जातोय आणि जीवदान मिळतोय प्रतीक पाटील या फलंदाजाला. काय म्हणाल परब सर? नाही, मी म्हणेन की या षटकात तर खराब गोलंदाजी निश्चित केली, पण असा एक चेंडू निश्चित टाकला होता या षटकामध्ये गोलंदाज आपण बघतोय तो अक्षयने, की त्या चेंडूवर झेल होणं अत्यंत गरजेचं होतं. विकेट महत्त्वाची होती, कारण धावांचा आपण जर वेग बघितला, धावा वेगाने मात्र धावफलकावर अंकित होते. तब्बल 45 धावा आणि त्यामध्ये ते फक्त एकच गडी गमावल्या आणि आतापर्यंत आपण बघतोय तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी लॉप केलेल्या चेंडूला लॉपटेड फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडू निघून राहिला कॉर्नर रिझनमधून सीमापार चौकार. बाकीच्या खेळाडूंची जर तुम्ही हात बघितले ना सुभाष, तर सगळ्यांचे हात आता कमरेवर आलेत, की ज्याप्रमाणे गोलंदाजी होते. गोलंदाजाचं एकट्याचं यामध्ये चुका नाही आहेत, फिल्डर्सकडून सुद्धा चुका होत आहेत, झेल सुटले आहेत. इथे मात्र आपण जर बघितलं तर चेंडूवर येणं अगोदर गरजेचं होतं, पण खूप लेट स्टार्ट घेतला, तोपर्यंत चेंडू त्याच्या डोक्यावर निघून गेला. या चेंडूसुद्धा चौकार पाहायला मिळते. धावसंख्या 50च्या जवळपास पोहोचली आहे. 49 धावा धावफलकार हो गया तिसऱ्या षटकामध्ये. इथे तुम्ही पाहतात की गोलंदाजी सुमार दर्जाची जो होतं त्या फिल्डिंगसुद्धा थोडीशी खराब पाहायला मिळते आणि पूर्णपणे बॅकफुटर किंवा दडपणाखाली संघ पाहतोय, तो म्हणजेच पवनपुत्र वडपे संघ. अगदी बरोबर. पूर्णपणे दडपणाखाली आपण पाहतोय वडपे या संघाला. फुलटा चेंडू आणि चेंडूला फिरकून दिलेला आहे सीमा पार. अल्ताफ शेख याच्या बॅटमधून हा षटकार. सिंहाची गर्जना दिल्लीच्या दरबारात. प्रणित याचा हावभाव मात्र बघण्यासारखे आहेत
आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू मात्र नक्कीच सुरेख अडवलेला आहे. नक्कीच आपल्या संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाने. सुभाष 3 षटकं संपतात, जवळजवळ 56 म्हणजे अब तक 56 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. जेल सुटलेत, दुपार सत्र होऊन गेले. आपण बघतोय जवळजवळ आता घड्याळामध्ये 5:30 म्हणजे 5:35 झालेले आहेत. अशा मोमेंटला आपण बघतो दुपारच्या जेवणाची वेळ असते 2 ते 3 वाजेपर्यंत जेमतेम. त्यानंतर आपण 4, 4:30 किंवा 5 या क्षणामध्ये आपण चहा घेतो. चहाबरोबर आपण ब्रेकफास्टसुद्धा करतो. पण मला असं वाटतंय कुठेतरी वडपे संघ थोडासा मात्र विश्रांती घेऊन थांबला होता आणि अशा मोमेंटला त्यांनी मात्र मला असं वाटतं की हेवी ब्रेकफास्ट न करता आय थिंक ब्रेड बटरचा नाश्ता निश्चित केला असेल आणि ते बटर त्यांच्या हाताला अजून लागले. तो मस्का अजून हाताला लागला आहे, त्यामुळे चेंडू हाताला सुटतोय. जेल इथे मात्र सुटत आहेत, जीवदानं मिळत आहेत आणि त्याचा इथे मात्र हर्जाना भोगावा लागतोय. तब्बल 56 धावा 3 षटकाखेर. नक्कीच चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. अब तक 56 अशी धावसंख्या पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच गोलंदाजीचा विचार केला तर शुभम शेलर याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केले होते. पंकज पारधी याने आपल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले. मात्र हे मागलं षटक अक्षय पाटील याचं पाहायला मिळतं आहे, कारण या षटकामध्ये तब्बल 22 धावा अक्षय पाटील यांनी खर्च केलेल्या आहेत. यानंतर सामना आपण पाहणार होता पॉवर शेलर विपक्ष वेद 11 धानिव या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. एका बाजूला लिटिल मास्टर ऑफ शेलर सचिन भोईर, तर दुसऱ्या बाजूला ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव. 3 षटकाखेर 56 धावा धावफलकावर. 3 षटकं अजूनही शेष आहेत. आपण बघितलं तर पंकज येतोय सेकंड स्पेलमध्ये. पंकज पारधी गोलंदाजी मार्कवर. बघायचं धावसंख्येला अंकुश लावावा लागेल. बॅटिंग आपण ज्याप्रमाणे बघतोय आघाडीपर्यंत प्रतीक पाटील अक्षरशः तुटून पडला आहे वडपे संघाच्या गोलंदाजांवर. आणि बघायचं पंकज या षटकात कशाप्रकारे कमबॅक करणार. पहिलं षटक हाताला 10 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवली. एकमेव गोलंदाजाने मात्र विकेट संघाला मिळवून दिली होती. तो येतोय लोडायनकडून सेकंड स्पेलमध्ये. राऊंड विकेट, पहिल्याच चेंडू या षटकातला. वॉटमॅनचा खूप चांगला वापर. ब्लॉक होलचा चेंडू, अजिबात संधी नाही या चेंडूवर मोठा फटका मारण्याची. चांगला चेंडू हाताला सुभाष. नक्कीच छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास, स्वतःचा बचाव करण्यास मजबूर केलं होतं फलंदाज अल्ताफ शेख याला. नाईस बॉलिंग, नाईस कमबॅक. या अशा मुवमेंटला धावसंख्येला अंकुश लावावा लागेल, कंट्रोल ठेवावं लागेल गोलंदाजीमध्ये, फिल्डिंगमध्ये. आणि तरच तुम्ही धावसंख्या इथे मात्र कमी नोंदवू शकता किंवा कमी धावसंख्या इथे मात्र नोंदवण्यामध्ये समोरच्या संघाला भाग पाडू शकता. अशी गोलंदाजी, अशी फिल्डिंग तुम्हाला करावी लागेल. काही चेंजेस पाहायला मिळतात फिल्डिंगमध्ये. मिडॉनला क्षेत्ररक्षक सेट केला आहे. हा चेंडू दिशाहीन होता, पण वेग भरपूर होता, प्रचंड वेग होता. आणि त्याचंच कारण तुम्हाला पाहायला मिळतं की हातावर नियंत्रण ठेवू शकला आणि लेगस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू प्रचंड वेग धारण केला. या चेंडूवर गोलंदाज पंकज चौधरीने, पण मात्र पंकज पारधीने, आणि चेंडू लेगस्टिकच्या बाहेर वाईड बॉल. प्रसाद आपण जर 3 गोलंदाजांची तुलना करायची झाली तर शुभम शेलार आणि अक्षय पाटीलपेक्षा पंकज पारधी यांनी चांगलं षटक हाताळलं होतं. हो, डेफिनेटली इकॉनॉमिकल षटक म्हणावं लागेल. दुहेरी अंक धावा जरूर खर्च केल्यात, पण माफक धावसंख्या. मग पहिल्या 2 षटकांच्या कंपॅरिझनमध्ये एक षटक 19 धावांचं, एक षटक 22 धावांचं आणि स्वतःचं षटक फक्त 10 धावांचं त्यांनी टाकलं होतं. चांगला चेंडू स्वीप केला, अप्रतिम फटका, स्लॉक स्वीप गॅपमध्ये एक्झिक्यूट केला, मिड विकेटमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, षटकार. दिल्लीच्या दरबारात सिंहाची गर्जना, दिल्लीच्या दरबारात अगरी अभिमानाला राज्यमंत्री सन्मानित. लोकनेता महाराष्ट्राच्या पावन 12 वर्षामध्ये ही गोष्ट मी अनुभवली आहे. बॉटम हँड स्ट्रॉंग, शोल्डर स्ट्रॉंग, ताकद मजबूत आहे आगरी कोळी समाजामध्ये. आणि ती ताकद मात्र झोकत असताना काय फटका दाखवला आपल्या बॅटमधून पीपीने, प्रतीक पाटीलने. वॉट एक्झिक्युशन. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, अप्रतिम चेंडू, ब्युटिफुल डिलिव्हरी. ही लेंथ मात्र टाकायची आहे, हे चेंडू हाताळायचे आहेत. अशा मोमेंटला तुम्ही धावसंख्येवर अंकुश लावू शकता आणि फलंदाजांना दडपणाखाली आणू शकता. अगदी बरोबर, योग्य उल्लेख केला. आणि वापसी करताना आपण पाहतोय षटकारानंतर गोलंदाज पंकज पारधी बॅकफुट जाण्यासाठी भाग पडलं पीपीला, प्रतीक पाटीलला स्ट्रायकिंग एंडला. चांगला चेंडू हाताळले तो पंकज पारधीने, तो सुद्धा पीपी. राऊंड विकेट, पीपी वर्सेस पीपी. शॉर्ट ऑफ लेंथ, पुन्हा स्लाइस केला, अप्रतिम फटका, वॉट अ शॉट, स्टँड अँड डिस्पॅच, डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय, चौकार. महाराष्ट्राच्या पावन भूमीचा
पडलंय आगरी कोली मराठी पाऊल कपिल पाटील साहेबांचा पडलंय आगरी कोली मराठी पाऊल कपिल पाटील साहेबांचा. जसं जसं एक एक वर्ष आपण पुढे जातोय खासदार चषकानंतर केंद्रीय मंत्री चषक आपण बघतोय तसं तशी नवीन नवीन गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. साहेबांचा नावाचा उल्लेख किंवा त्यांच्या जो आतापर्यंतचा जो कार्यक्रमाचा जो पाढा आहे तर पाढा त्या गाण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय. अप्रतिम संगीत. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चेंडूहून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सेकंड अटेम्प्टमध्ये सुद्धा झेल सुटलाय. खराब फिल्डिंग, पण मी खरंच कौतुक करेन अशा मुवमेंटला. मिडॉरवरनं तो मागे गेला, भरपूर उंच झेल होता. 83 हा मूवी आताच रिलीज झाला आहे, त्या चित्रपटातल्या झेलची आठवण झाली. कपिल देव निकने ज्याप्रमाणे झेल घेतला होता तो प्रयत्न चांगला होता, अटेम्प्ट चांगला होता, प्रयत्नांना निश्चित दाद मिळेल, पण इथे मात्र झेल सुटला त्या खेळाडूचा. अगदी बरोबर, प्रयत्न चांगला होता, प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, मात्र झेल अखेर कॅरी करू शकला नाही. 70 ऑन द बोर्ड इन द 4th ओव्हर. रिव्हर्स अटेम्प्ट, व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. लॉस्ट ऑफ ॲक्शन इन द फ्यू सेकंड. खूप कमी वेळेमध्ये खूप काही घडामोडी घडल्या सुभाष. रिव्हर्सचा अप्रतिम नजराणा एक पेश करणार फटका पाहायला मिळाला, पण त्या फटके जणू काय तो क्षेत्ररक्षक वाट बघत होता आणि काय झेल टिपलाय आदित्यने, स्वतः संघनायक तिथे मात्र सुंदर कॅच. अप्रतिम फटका आणि अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि समाप्त होते फलंदाज प्रतीक पाटील याचा खेळ. प्रतीक पाटील नावाचं वादळ आता मात्र थंडावताना आपण पाहतोय. बाद होण्यापूर्वी 37 धावांचं त्यांनी योगदान दिलेलं आहे. मात्र झेलचं नक्कीच कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे झेल पकडला होता क्षेत्ररक्षकाने. हो निश्चित, आदित्य मी उल्लेख केला, पण आदित्य हा म्हणजे आपण DS टेंबिली म्हणजे दगडूशेठ प्रतिष्ठान या संघाचा टेंबिली संघाचा खेळाडू आदित्य हा संघनायक आहे. पण प्रतीक पाटीलचं खरंच कौतुक, ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली. अक्षरशः समोरचा संघ बघितलं की थोडासा दबावाखाली आहे, थोडासा मात्र मैदानावर कमजोर आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना अत्यंत घणाघाती हल्ले केले, जबरदस्त बॅटिंग केली. पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं पवनपुत्र वडपे संघाचं, खरंच मी कौतुक करेन अशा मुवमेंटला. 2 षटकं ज्याप्रमाणे पंकज पारधीने हाताळली आहेत, तो एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने मात्र 2 विकेट्स आपल्या नावावर केले 2 षटकांमध्ये. भले त्या षटकात त्याने 24 धावा खर्च केल्यात, पण 2 महत्त्वाचे ब्रेक तो त्याने आपल्या संघाला मिळवून दिलेत. धावसंख्या 70 वर असताना तुम्ही आता दुसरा गडी बाद झालाय आणि आता मात्र मैदानावर सुरू होईल ते 5वं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी, ज्याने मात्र मागचं षटक हाताळलं होतं. अक्षय पाटील या इनिंगमध्ये सर्वात महागडं षटक त्याने हाताळलं होतं 22 धाव्यांचं. त्याच्यातच पुन्हा एकदा चेंडू दिलाय. स्ट्राईक एंडला अल्ताफ शेख आणि नॉन स्ट्राईक एंडला येतोय नवीन फलंदाज स्वतः कॅप्टन आदित्य भोईर ॲट नंबर 4. चला फास्ट खेळा, वेळ भरपूर घेतलाय तुम्ही. फिंगर रोल केलेत, पण त्याच्या आधीच काय फटका, काय कनेक्शन, काय शॉट आहे. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करणारा फटका, षटकार. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. माऊली साऊंड सर्व्हिसचं खरंच कौतुक. यावर्षी आपण निश्चित बघतोय की एक वेगळाच आवाज या स्पर्धेमध्ये लागला आहे. माऊली साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून आमचे सर्व ऑपरेटर जबरदस्त एंटरटेन करतायत. राहुल पाटील, रोशन पाटील आणि कुंदन पाटील, थँक्यू तिघांचंही. समोर एक्झिक्यूट केलेला फटका क्षेत्राच्या काय डीपमध्ये लॉंग ऑनला चेंडू कव्हर करताय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डीपमध्ये एकदा तिथे प्रयत्न दुसऱ्या घ्यायची होती, कॉल नव्हता कुठल्याही प्रकारचा आणि इथे मात्र आत्महत्या होते. जणू काही स्वतःची विकेट तो स्वतःहून बहाल करतोय समोरच्या संघाला आणि इथे मात्र एक मोठं दडपण पाहायला मिळतं फिल्डरवर आणि तो मात्र चेंडू बरोबर फेक केली गोलंदाजाकडे आणि गोलंदाज कुठलीही चूक न करता फलंदाजी मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केला आणि 3रा क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय तो अल्ताफच्या स्वरूपामध्ये. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे पॉवर शेलार संघाचा संघनायक आणि वेद 11 धानिव संघाचा संघनायक. आपण टॉससाठी पूर्णपणे तयारीमध्ये राहायचं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल पॉवर शेलार विपक्ष वेद 11 धानिव या 2 संघामध्ये. बघा 5वं षटक सुरू आहे. सुभाष जुमाळीने मात्र सिग्नल जो केला आहे तुम्हाला, निश्चित मी म्हणेन की मात्र थांबण्याची गरज नाही. आपण येऊन व्यासपीठावर येऊन थांबायचं हरकत नाही आहे. भले अजून एक षटक जाऊ दे, नेक्स्ट पुढच्या षटकानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक वेद 11 धानिव आणि पॉवर शेलार संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचं आहे मुख्य व्यासपीठावर.
फुलटॉस आहे आणि चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर खूप दूरवर निघून गेलाय. षटकार. साहेब पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. थँक्यू. चेंडूची मागणी होते बघा पंचांकडे. चेंडू द्यायचा आहे, जुना चेंडू. हे एकमेव असं गाणं आहे आपल्याला पाहायला मिळते ज्या गाण्यामध्ये Thank you. उल्लेख ती झाला. ब्लॅक पिशवी आहे ना बाळू, हा काळी पिशवी, हा त्याच्या बाजूलाच आहे बघ. धावसंख्या 83 आपण पाहतोय. मोठ्या धावसंख्येकडे अग्रिगोज करताना या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्याचा जो रेकॉर्ड आहे. इलेक्ट्रिशियन्स कोण असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. इलेक्ट्रिशियन्स, या गाण्यामध्ये- स्वरगंगा मंडप Yes. डेकोरेटरचे इलेक्ट्रिशियन्स जर कोणी असतील तर आमच्याशी संपर्क साधा. इथे इलेक्ट्रिक वायरचे जॉईंट्स ओपन झालेले आहेत, तर त्यांना आपण ते व्यवस्थित करण्यासाठी आपलं सहकारी अपेक्षित आहे. इलेक्ट्रिशियन्स, स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. प्रसाद परब सर, या स्पर्धेचे जर हायलाईट्स पाहिजे झाले तर सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो बाबाज 11 सोनारपाडा संघाच्या नावे आहे, ज्या संघाने निर्धारित 6 षटकामध्ये हिंदवी स्पोर्ट्स कालेर संघाविरुद्ध तब्बल 108 धावा कुठून काढल्या होत्या. काय बात आहे, हीच ओळख आहे या स्पर्धेची. आता मात्र मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि मिस टाइमला सुद्धा फुल टाइम मध्ये अप्रतिम फटका. काय एक्झिक्युशन आहे, वाऱ्याचा वेग आणि त्या वाऱ्याच्या वेगाबरोबर चेंडू सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. अप्रतिम फटका, जिथे वारा आणि तिथेच मारा. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज AB ऑफ टेंबोले आदित्य भोईर याच्या बॅटमधून. षटकार पाहायला मिळतो तो कॅप्टनच्या बॅटमधून आदित्य. हा सुद्धा चेंडू सीमारेषेवर, आउट ऑफ द पार्क. वॉट अ शॉट. 3-6 इन अ रो. षटकार, षटकार आणि षटकार. कपिल पाटील आहे राजा, त्यांच्या नावाचा गाजा वाजा. कपिल पाटील आहे राजा, त्यांच्या नावाचा गाजा वाजा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. मगाशी जो उल्लेख केला ना सुभाष, तो बॅट्समनने ऐकलाय, आदित्यने ऐकलाय. तो म्हणतो की सुभाष म्हणतो 108, मी 118 दाखवेल करून. अशी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते ती कॅप्टनकडून. कॅप्टन नॉक. वॉट अ शॉट अँड वॉट अ बॅटिंग फ्रॉम आदित्य. चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे प्रणित, त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. आमच्या बरोबर व्यासपीठाला हा सलामी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. सुपर अँड मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम द कॅप्टन. 3 षटकार सलग 3 चेंडूवर. 3 षटकार आपण जे बघितले ते मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग ऑनला अशी मात्र त्या ठिकाणी आपण फटकेबाजी बघितली. 3 षटकार, त्यानंतर एक समोर तो सुद्धा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. प्रणितच्या डोक्यावरून चेंडूला एक्झिक्यूट केलं आणि तब्बल 99 धावा. सुभाष काय म्हणशील, वाटतंय काय प्रेडिक्शन करशील या 6 चेंडूमध्ये किती धावा तू एक्सपेक्ट करतोयस? नक्कीच हाणामारीचे षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी चाललेली आहे त्या फलंदाजीला नक्कीच पाहून असं वाटतं की 20पेक्षा जास्त धावा आपल्याला कदाचित पाहायला मिळतील. कारण जर 2 षटके अक्षय पाटीलाची पाहिली तर 51 धावा या 2 षटकामध्ये त्याने प्रतिस्पर्धी संघाला दिलेल्या आहेत. सांघिक धावसंख्या तू म्हटला सोनारपाडा संघाच्या नावावर 108. त्याची जर बरोबरी करायची असेल तर 9 धावा आणि तो विक्रम मोडीत काढायचा असेल तर या 6 चेंडू 10 धावा यायलाच हव्या त्या टेंबुली संघासाठी. दगडूशेठ प्रतिष्ठान टेंबुली या संघ इथे या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि पहिल्या षटकापासूनच आक्रमक झालंय. एकमेव षटक ते फक्त 10 धाव्यांचं. बाकी प्रत्येक षटकामध्ये समाचार घेतलाय प्रत्येक गोलंदाजांचा. 19 धाव्यांचं षटक, 22 धाव्यांचं षटक, 14 धाव्यांचं षटक आणि मागचं षटक तर त्याच्यावर सर्वात मोठी उंची गाठणारं तब्बल 29 धाव्यांचं षटक. हर्षद पाटील शेवटचं षटक घेऊन क्रॉस बॅटेड शॉट आहे. आदित्यला स्ट्राईक येण्याची संधी मिळते. स्वतः कॅप्टन आहे आदित्य आणि 100 धावा कंप्लीट. 100 अप फॉर DS टेंबिवली. दगडूशेठ प्रतिष्ठान टेंबिवली संघ दुसरा संघ ठरला स्पर्धेमध्ये. तिसरा संघ ठरलाय. त्याने 100 धावा पूर्ण केल्या. थँक्यू सो मच सुभाष. निश्चितच आमचे मास्टर ब्रेन आहेत सुभाष जुमाळ. इत्यंभूत आणि खडानखडा माहिती त्यांच्या डोक्यामध्ये आहे.
थोडा चेंडू मिसटाईम फटका, पॉईंटला चेंडू जातोय, तो थोडासा टर्न होतोय, डायव्हर्ट होतोय, तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होणार, तरी मात्र शंका नाही. फेक चुकीची होते, 2 धावा इथे पूर्ण होते, धावसंख्या 102. आणि अजूनही आपल्या त्या ब्रेनला थोडासा ताण देतात, कारण जवळजवळ ती 64 GB मेमरी आहे, ती म्हणजेच आमच्या सुभाष धुमाळ यांची. 102. तो अजून एक संघ आठवतात की त्याने 100 धावा कोणी पूर्ण केल्या त्या स्पर्धेत. वर पिच आहे, चेंडू उडवलाय, बघायचं तो फिनिश होणार का, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चेंडू सीमारेच्या बाहेर निघून जाणार. पंचांचा इशारा, षटकार. इथे मात्र विक्रमाची बरोबरी झाली आहे, धावसंख्या 108. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब. मात्र ते नाव आता मात्र येते सुभाष धुमाळच्या तोंडातून किंवा ज्ञानेश्वरच्या माध्यमातून की वाघिवली वाडा या संघाने 100 धावा कुठल्या होत्या स्पर्धेमध्ये, तो दुसरा संघ ठरला आणि त्यामध्ये तिसरा संघ ज्याने विक्रमाची बरोबर केली आहे 108. हवेमध्ये चेंडू आणि विक्रम मोडीत काढलाय. नवीन प्रस्थापित होते मैदानावर. न्यू रेकॉर्ड एस्टॅब्लिश्ड फ्रॉम टीम टेंबिवली. वॉट अ बॅटिंग. 110 धावा स्पर्धेमध्ये. सुपर परफॉर्मन्स या संघाकडून आणि याचं पूर्णपणे श्रेय जातं आहे आमच्या स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांना. एवन जोडी निलेश पाटील साहेब, सुकेश डाकी साहेब त्यांच्याच माध्यमातून एक अप्रतिम व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावर अक्षरशः थैमान घालतायत टेंबिवली संघाचे फलंदाज. वॉट अ बॅटिंग. फुल टॉस आहे, दिशा दिली, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण. लास्ट मोमेंटला चेंडूला स्टॉप केले, 2 धावा इथे मात्र थांबवू शकत नाहीये आणि धावसंख्या 112 वरून आता हळूहळू पुढे सरकेल. धावसंख्या 113. 113. 3 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात आणि काय बॅटिंग. स्वतः कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट 4थ्या क्रमांकावर येत असताना काय बॅटिंग केली आहे मैदानावर. अक्षरशः तुटून पडलाय. षटकार आणि षटकारांची संख्या तर 4 षटकार, 1 चौकार, 1 डबल आणि एकदा त्याने 3 धावा धावून पूर्ण केल्यात. वॉट अ बॅटिंग. 8 चेंडूत 35 धावा. रिव्हर्स आहे, कोसळल्या पूर्णपणे बॅट्समन मैदानावर. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा इथे पूर्ण होणार. चेंडूची फेक करेपर्यंत थोडासा मात्र दिरंगाई आणि एक्झॅक्टली काय होते मैदानावर. आता मात्र फलंदाज बाद होईल. आता थकलाय भरपूर, आता भरपूर दमलाय मैदानावर फलंदाज तो तौसिफ आणि त्याला तंबूत परतावं लागेल. 2 धावा तर धावून पूर्ण केलेत. म्हणजे मला ज्ञानेश्वर सांगतो एकूण धावसंख्येची अंकी जरी ती 115, एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे आणि 116 धावसंख्येचं लक्ष्य म्हणजेच पवनपुत्र वडपी या संघासमोर ठेवलं आहे. आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत. टॉस इथे केला जाईल. दोन्ही संघाचे इथे मात्र सज्ज आहेत. पॉवर शेलार आणि वेद इलेवन धानी यांच्यामध्ये टॉस केला जाईल. आपण वळूया लगेचच संदीप मोरे यांच्याकडे. धन्यवाद. टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी एवन जोडी आमचे निलेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण टॉससाठी यावं. मिलिंद म्हात्रे यांना विनंती असेल आपण यायचंय. धानी संघाचा कर्णधार आणि इथे आपण पाहतोय पॉवर शेलार. एका बाजूला साहेब आहेत आणि दुसऱ्या बाजूला एवन जोडी. एवन जोडी असा कॉल. एवन जोडी
मी मिलिंद म्हात्रे यांना विनंती करतो आपण असं नसतं रेवण जोडी हा कॉल येतोय आणि धानिव संघाने हा कॉल जिंकलाय. धानिव टीम कैप्टन आपने टॉस जीता है, आप क्या डिसीजन है आपका? बल्लेबाजी करेंगे. गए साल जब ये प्रतियोगिता खेली गई थी कोरोना के पहले तो धानिव टीम काफी बढ़िया प्रदर्शन यहाँ पे कर चुकी थी. इस साल भी आपको मौका मिला है और पहली बार पावर शेलर के सामने खेल रहे हैं. 6 ओवर में कितने तक जाना चाहेंगे धानिव टीम? 70-80. कौन से ऐसे बल्लेबाज रहेंगे जो 70-80 तक की पारी का पूरा जो जिम्मेवारी है वो लेंगे? विश्वनाथ ने काफी अच्छा प्रदर्शन किया था इस मैदान में. इस साल क्या विश्वनाथ वैसे ही बल्लेबाजी और वैसा ही प्रदर्शन यहाँ पे करेगा? इंशाल्लाह जरूर वो आ जाएगा तब तक. कैसा लग रहा है ये ऑर्गेनाइजिंग हमारे A1 जोड़ी का ये शो? बहुत अच्छा लग रहा है, पहले से बहुत अच्छा है. ऑल द बेस्ट. थँक्यू. पॉवर शेलर नावामध्ये पॉवर आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ती पॉवर पाहायला मिळाली. नाणेफेक जिंकली असती काय निर्णय असता? बॅटिंगच केली असते आम्ही. बॅटिंग केली असती. आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. 6 षटकांचा सामना. धानिव संघ एक बलाढ्य संघ आहे. या बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना वेगळी स्ट्रॅटेजी वापरावी लागेल. एकंदरीत 6 षटकांमध्ये रोखायचं झालं तर धानिव संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60च्या आतमध्ये. कुठले असे महत्त्वाचे गोलंदाज ज्यांच्यावर ही जबाबदारी? आकाश वारगडे आहे, दिनेश भोईर आहे, भावेश पाटील आहे, प्रशांत परदेशी आहे. दिनेश भोईर हे अनुभवी खेळाडू आहेत. ते संघामध्ये असतील? हो नक्कीच. नक्कीच त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील. हो. कसं वाटतंय आमच्या निलेश पाटील साहेब आणि सुकेश डाकी साहेबांचा हा A1 शो केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 ही स्पर्धा? खूप छान आयोजन आहे. नक्कीच पहिलं स्वप्न असतं की या स्पर्धेमध्ये खेळणं आणि फायनल पर्यंत पोहोचणं. पहिलं स्वप्न पूर्ण झालंय. दुसऱ्या स्वप्नाबाबत बघू. ऑल द बेस्ट. थँक्यू. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो धानिव संघाने आणि धानिव संघाने नाणेफेकीच्या आधारावर प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारलाय आणि पॉवर स्पोर्ट्स शेलार या संघाला आमंत्रित केलंय प्रथम गोलंदाजीसाठी. वळूया समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत अजय घरत, प्रसाद परब, हर्षद मडवी, सुभाष धुमाळ. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॉल चेक. पहिल्याच बॉलवरती आला षटकार. सुरुवात चांगली झाली आहे. टार्गेटचा विचार केला 116. 6 ओव्हरमध्ये 116. इट्स नॉट अ जोक. आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अथक मेहनत, अपरंपार परिश्रम करावे लागतील पवनपुत्र वडपे टीमला. पहा यावेळचा चेंडू अतिशय दर्जेदार आहे. जितकी चांगली बॅटिंग तितकी चांगली गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी मात्र करताना पाहायला मिळतो आपल्याला. प्रतीक पाटील DS टेंबिवली टीम कडून. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल ऑन साइडला उडवलाय सरळ V शेप मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता हा षटकार. पहिला विजयाचा झेंडा फडकला, तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. थँक्यू डीजे. तमाम पंचकृषीतील नागरिकांचा आणि क्रीडा रसिकांचा आमच्या A1 जोडीकडून धन्यवाद. आपण ज्यावेळेला चेंडू बाहेर जातो त्यावेळेला आपलं जे सहकार्य मिळतं चेंडू परत करण्यासाठी त्याबद्दल A1 जोडीकडून विशेष विशेष धन्यवाद. श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा A1 जोडी अर्थातच आदरणीय सुकेशजी डाके साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय निलेशजी पाटील साहेब या दोन्ही आयोजकांच्या सुंदर अशा संकल्पनेतून साकारलेली ही भव्य दिव्य स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर स्पेशल आम्ही या ठिकाणी मात्र स्वागत करतोय आलेल्या मान्यवरांचं, ज्यांच्या उपस्थितीने या व्यासपीठाची शोभा वाढली आहे. यावेळेस आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल होता. लोअर फुल टॉस मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉलचा बॅटचा नीटचा संपर्क होताना दिसत नाही. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातो. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपुष्टात आलाय. तर आमच्या A1 जोडीकडून एक खुशखबर आहे. आमच्या सर्व लाडक्या मायबाप क्रीडा रसिकांसाठी एक लकी ड्रॉ आम्ही करणार आहोत. आम्ही एक लकी ड्रॉ करणार आहोत. जे क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहण्यासाठी येतात, खास करून बाळ गोपाळ जे येत आहेत आणि जे चेंडू रिटर्न करत आहेत
ज्यावेळेला ते चेंडू रिटर्न करतील त्यावेळेला त्यांनी यायचं आहे आणि आपलं नाव इथे नोंद करायचं आहे आणि ज्या वेळेला ते चेंडू इथे जमा करतील त्या वेळेला त्यांचं नाव किती वेळा त्यांनी ॲड केलंय इथे जमा केलंय हे नोंद होईल आणि त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉ असेल आणि तो लकी ड्रॉ आम्ही शेवटच्या दिवशी तो अनाऊन्समेंट करू आणि त्यांना प्राइजेस देऊ. तर नक्कीच या लकी ड्रॉचा आपण आनंद घ्या आणि आमच्या आयोजनाला, आमच्या A1 जोडीला, आमच्या या आयोजन समितीला सहकार्य करा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. अगदी छान. एक एक संकल्पना आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय, कारण की या स्पर्धेच्या निमित्ताने फक्त क्रिकेट नाही आहे, क्रिकेटसोबत आणखीन काही मेजवानी तुम्हाला नक्कीच या स्पर्धेदरम्यान चाखायला मिळणार आहेत आणि त्याचा आस्वाद आपण जरूर घ्याल अशी आशा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. केंद्रीय मंत्री चषक 2022 ची स्पर्धा आपण पाहतोय. एरवी आपण ही स्पर्धा खासदार चषक या नावाने ओळखत होतो. यावर्षी केंद्रीय मंत्री चषक या नावाने ही स्पर्धा तुमच्या समोर घेऊन आलोय आणि या स्पर्धेचा अतिशय दैदिप्यमान असा सोहळा या मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आम्ही. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 यावर्षी आणखीन भरीव पारितोषिके या स्पर्धेसाठी वाढली आहेत. तब्बल 31 बाईक आणि एक कार. यावेळेस पाहाल एक साईडचा बॉल होता, अगदी स्टंपच्या बाहेरून निघून जाणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाते आणि 13 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जातात. 116 धावाचा धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि अशामध्ये मोठे फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. आणखीन एक लेग स्ट्राईकचा बॉल लेफ्ट, वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. पाचही पंच आमचे या स्पर्धेसाठी सज्ज आहेत. प्रल्हादजी पाटील सर, मुन्नाजी पठाण सर, जय पवार सर, विशालजी पाटील सर आणि त्याचबरोबर पाटोळे सर या पंचांचा आम्ही या ठिकाणी मात्र विशेष आभार व्यक्त करतो, ज्यांचं चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी मिळतंय. अशी अतिशय सुसज्ज अशी ही मांडणी या मैदानाची. यावेळेस पहा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, मिड ऑफला फिल्डर वेगाने पोहोचतोय, तोपर्यंत मात्र रन कंप्लीट केली जाईल. एक बरोबर टीमची टोटल 14-15 वर जाऊन पोहोचली आहे. 2 वाईड नंतर ही सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. ग्लोबल टेनिस क्रिकेट GTCच्या माध्यमातून जोडलेल्या आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रेक्षकांची संख्या मैदानात वाढत चालली आहे. रिव्हर्सचा पवित्रा घेतला, यावेळेस मात्र स्वीपर कव्हर पॉइंटच्या मध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय सीमा पार, चौकार. पहिला विजयाचा झेंडा फडकला, तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. एकविरेच्या आशीर्वादाने कधी मागे ना तो फिरला, आई माऊलीच्या आशीर्वादाने. तर प्रत्येक शॉटसाठी, प्रत्येक विकेटसाठी मात्र वेगवेगळ्या गाण्यांची खैरात मात्र आपल्याला या ठिकाणी DJ ऑपरेटरच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. DJ माऊली साऊंड सिस्टीमचे सर्वेसर्वा कुंदनजी पाटील, राहुलजी पाटील आणि राकेशजी पाटील यांचा सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. चांगली स्पर्धा आहे. सुसज्जता पहा मैदानाची. स्टँड्स या ठिकाणी आहेत, रेलिंग्स आपल्या या ठिकाणी सुसज्ज झालेल्या पाहायला मिळतात. आणखीन एकदा रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता, पंचांकडे लाऊडली अपील झाली कारण की चेंडू शरीरावरती आदळला होता आणि गोलंदाजाचं प्रथम दर्शनी कर्तव्य आहे की बॉल बॉडीला लागल्यानंतर मात्र निश्चितपणे अपील करावा. अजयजी काय म्हणाल? बिल्कुल सही कहा आपने, अपील तो बनती थी वहाँ पर. इस बार फ्लाइटेड गेंद ड्राइव कर दिया है. बहुत ही स्टीफ टारगेट है, 116 रन बनाने हैं. लेकिन हर्षद यहाँ पर ऐसा हो चुका है इससे पहले और इसी टूर्नामेंट में पहले एडिशन में हमने देखा था 2019 में खासदार चषक के नाम से जब टूर्नामेंट आयोजित किया गया था, उसमें काकड़वाल के विरुद्ध चिरोबा कोन टीम ने 5 ओवर के मैच में ये कारनामा किया था. 116 रन का टारगेट उस मैच में भी था. इनफील्ड के ऊपर से खेला है और नहीं रोक पाए फील्डर. 4 रन. तर पहा हेच आहे क्रिकेट. खेळच असा आहे ज्यामध्ये रेकॉर्ड्स खूप सारे होतात आणि रेकॉर्ड्स हे बनतातच ह्यासाठी तुटण्यासाठी, आणि रेकॉर्ड मात्र तुटावे म्हणूनच बनले जातात. आणि ही स्पर्धा अशी आहे की वर्षानुवर्ष बहरत जाणारी स्पर्धा, काहीतरी दरवर्षी नवीन A1 जोडीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय.
एक और अच्छा शॉट इस बार लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर निकाल दिया है। 4 रन और यहाँ पर प्राप्त करते हुए बल्लेबाज। अभी तक कोई भी विकेट नहीं गिरा है और अच्छी बैटिंग देखने को मिल रही है। रन संख्या आगे बढ़ती हुई वडपे टीम की 28 रन बिना किसी नुकसान के। बॅटिंग चांगली झाली आहे वडपे टीमच्या माध्यमातून. ज्यावेळेस आपण पाहिलं ज्यावेळेस सुरुवात झाली पहिल्या ओव्हरमधून 12 धावा आल्या होत्या, परंतु एकंदरीत DS टेंभोली टीमचं मात्र कौतुक करावं लागेल. पहिल्यांदा बॅटिंग ज्यावेळेस मात्र त्यांनी केली त्यावेळेस मात्र फार कॉन्फिडंट राहिले. त्यांना माहीत आहे 116 धावा चेस करणं हरेकाच्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत वडपे टीमला आणि हीच कमजोरी त्यांनी ओळखली आणि या 116 धावा त्यांच्या डोळ्यासमोर असताना अगदी टेंबिवली टीम निश्चिंत आहे. त्यांना माहीत आहे षटकार चौकार एका ओव्हरमध्ये 1-2 षटकार चौकार लागले त्याने आपल्या टीमला फार मोठं नुकसान होणार नाही आहे, परंतु एकंदरीत इथून जर विजय मिळाला तर त्या विजयाने मात्र हुरळून जाऊ नये एवढं मात्र नक्की. जी हाँ, थोड़े रिलैक्स हो जाते हैं कई बार खिलाड़ी जब आपको लगने लगता है कि आपकी स्थिति काफ़ी मजबूत है और कुछ वही हुआ पिछले ओवर में गेंदबाज कुमार के साथ. कुछ कमज़ोर गेंदें की उन्होंने, उसका ज़रूर अच्छा फ़ायदा उठाया शुभम शिलार ने. बैक टू बैक 2 चौके लगाए उन्होंने और उस ओवर में अक्षय पाटिल ने भी 1 चौका लगाया. यहाँ से 22 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं. 4 ओवर्स में 88 रन. यावेळचा चेंडू होता पुन्हा एकदा बॉल बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. अजितजी आपण जर पाहिलं तर लहानपणी आपण ससा कासवाची गोष्ट पाहत होतो, तसंच काहीसं या ठिकाणी मात्र गाफील राहून चालणार नाही आहे. सशाला असं वाटत होतं की मी थोडा वेळ आराम करून मग पुन्हा धावगतीला सुरुवात करेन, परंतु सशाचा तो ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स इथं वडपे टीममध्ये सध्या तरी टेंबिवली टीममध्ये दिसत नाही आहे. जीवाच्या आकांतानिशी गोलंदाजी करतात आणि अगदी सुरक्षितरित्या ते धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहीत आहे वडपे टीमच्या माध्यमातून सुद्धा अक्षय आणि त्याचबरोबर सलामीला आलेला शुभम ही चांगली जोडी आहे आणि या जोडीच्या माध्यमातून जर धावा निघायला सुरुवात झाली तर कदाचित या धावा चेस होऊ शकतात याची त्यांना पूर्ण जाणीव आहे आणि त्यामुळं पूर्ण ताकदीनिशी हा संघ उतरला ही मॅच जिंकण्यासाठी. पहिली मॅच जर जिंकली तर मात्र निश्चितपणे पुढच्या मॅचमध्ये खेळण्यासाठी त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल. प्रयासरत है बल्लेबाज, कोशिश कर रहे हैं और पॉजिटिव लग रहे हैं. इस बार बहुत अच्छा स्ट्रोक हवा में है लेकिन उतना ही बेहतरीन कैच, बहुत ही बेहतरीन कैच डीप स्क्वायर लेग की दिशा में. खुद कप्तान थे वहाँ पर आदित्य, कोई गलती नहीं की और ये रहा इस पारी में गिरने वाला पहला विकेट. सभेत आवाज हा घुमला, नाव दीपांचं द्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला. लोकसभेत आवाज हा घुमला, नाव दीपांचं द्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला. जमला 24 जूनच्या सिडको घेरावाला भूमिपुत्रांचा मेळ. अरे वा. तर स्वर्गीय दिवा पाटील स्टँड आपण पाहतोय. दिवा पाटील साहेबांसाठी विमानतळाला नाव मिळावं पंतप्रधानांकडे मागणी केली, लोकसभेमध्ये मागणी केली केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांनी. तर स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर टू हर्षद. येस सर, थँक्यू व्हेरी मच. संदीपजी मोरे सर या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावरती या स्पर्धेची आणि ते अतिशय प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतील 6 रन. अरे कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. बिल्कुल हिटनी बॉल थी और उसका पूरा फ़ायदा उठाते हुए फुल टोल वसूलते हुए उस फुल टॉस का छक्का हासिल करते हुए अक्षय पाटिल. अक्षय पाटिल एक बहुत ही प्रसिद्ध खिलाड़ी है वैसे देखा जाए तो. उनके पास भिवंडी की सिटी क्रिकेट का भी अच्छा खासा अनुभव है. अच्छी अच्छी टीमों के लिए उन्होंने क्रिकेट खेला हुआ है और मादा रखते हैं कि लगातार वो बड़े बड़े प्रहार कर सकते हैं. हालांकि इस पारी में उन्होंने डॉट गेंदें भी बहुत ज़्यादा खेली है. बल्लेबाजों के मन में हालांकि मैं समझता हूँ कि दुविधा तो नहीं है कि उनको करना क्या है. इस तरह का टारगेट जब आपके सामने होता है तो आपकी एक ही सोच होती है कि जो भी गेंद आएगी उस पर प्रहार किया जाए. सी बॉल एंड हिट बॉल आउट ऑफ द ग्राउंड, उस तरह का क्रिकेट यहाँ पर खेल रहे बल्लेबाज. अगदी बरोबर. प्रत्येक ओव्हर मागे 22, 25, 30 धावा जर बनवत राहिले, इथून सुद्धा संघर्ष आणखीन बळकट केला तर अक्षयला या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सोपस्कर होणार आहे. परंतु अक्षयला मैदानामध्ये त्यासाठी शेवटपर्यंत उभं राहावं लागेल, अर्धशतकी खेळी खेळावे लागेल आणि त्यामुळं
इथे त्याला आता थोडेसे नेटाने प्रयत्न करावे लागतील. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु 3 षटकार या सिच्युएशनला इनफ नाही आहेत. या सिच्युएशनला त्याला आणखीन आक्रमक व्हावं लागेल, आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल आणि टीमला विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला लागणार आहेत. अक्षयसोबत नवीन बॅट्समन हर्षद पाटील मैदानामध्ये आला, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पहा, खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न अजय जे आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा बॅट्समनच्या अंगाशी येतो, परंतु इथे तसं झालेलं नाही आहे. बॉलचा बॅटचा संपर्क नाही आहे, त्यामुळं बॅट्समन पूर्णपणे सेफ आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे आतापर्यंत 1 गडी बाद 35. और बचे हुए 3 ओवर्स में 81 रनों की आवश्यकता है. मैच तो बिल्कुल जैसे आगे बढ़ रहा है ऐसे लगता है कि एक तरफा हो रहा है. भले ही 9 विकेटें हाथ में है, लेकिन ये बहुत मुश्किल काम है 3 ओवर्स में 81 रन बनाकर मैच जीतना. और यदि ऐसा करने में कामयाब हो जाते हैं बल्लेबाज तो ये सबसे बेहतरीन जीत रहेगी इस टूर्नामेंट के इतिहास की. कई सालों तक दर्शक फिर उसको याद रखेंगे. अक्सर कहा जाता है कि आपको यदि कुछ हासिल करना है तो उसके लिए आपकी सोच पहले पॉजिटिव होनी चाहिए. आपको पहले ये लगना ही चाहिए कि हाँ मैं ये कर सकता हूँ, हम ये हासिल कर सकते हैं. शुरुआत वहाँ से होती है. यदि आप मन में ही ये सोचने लगे कि नहीं हो सकता है तो Thank फिर you. बिल्कुल नहीं हो सकता. दक्ष गजानन गायकवाड भरोडी, जय राम शिलोत्रे भरोडी आणि कार्तिक जालिंदर भोईर या प्रेक्षकांनी इथे चेंडू जमा केलेत. त्यांची नोंद इथे झाली आहे लकी ड्रॉ साठी. A1 जोडीकडून खास विशेष आकर्षक लकी ड्रॉ असेल यांच्यासाठी. धन्यवाद आमच्या A1 जोडीला आपण आणि सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरला आपण हे सहकार्य करताय. सर्वांसाठी नक्कीच A1 जोडीकडून खास विशेष आकर्षक भेट असतील. मैदानाच्या अवतीभोवती जर आपण अगदी नजर फिरवली तर मंचाच्या आमच्या डाव्या बाजूला पहिला स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय, श्री सिद्धिविनायक स्टँड. दुसरा स्टँड भाजपा युवा मोर्चा स्टँड, भारतीय जनता पार्टी स्टँड, स्वर्गीय मोरेश्वरजी पाटील स्टँड, जे आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिलजी पाटील साहेब यांचे पिताश्री आहेत, त्यांच्या नावाने तर त्या ठिकाणी स्टँड पाहायला मिळतं आहे. त्यानंतर स्वर्गीय पुरुषोत्तमजी पाटील स्टँड पाहायला मिळतोय, स्वर्गीय मनीबाई पाटील स्टँड पाहायला मिळतोय. खेळाडूंसाठी 2 स्टँड आहेत पहा, ज्यामध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने खेळाडू स्टँड आहे आणि त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या नावाने खेळाडू कक्ष आहे. यावेळेस पहा पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल, परंतु स्विच झाल्यानंतर पंचांकडे वाईड मागण्याचा अधिकार पूर्णपणे पंच काढून घेतात. अजयजी काय म्हणाल, रिवर्स हा पवित्रा अगदी योग्य आहे का? आणि त्यानंतर मात्र लेगस्टिकच्या बाहेरच्या पिचिंग झालेला बॉल तो वाईड मागणे योग्य आहे का? हाँ, बैटर के तौर पर अंपायर की तरफ को तो आपको इशारा ही नहीं करना चाहिए. डायरेक्ट हिट लगा है, प्रश्न पूछा जा रहा है अंपायर, तीसरे अंपायर के पास जाते हुए. तो टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया जाएगा. देखिए वो मामला बड़ा पेचीदा रहता है मेरे ख्याल से. जो स्विच हिट खेलने की कोशिश होती है बल्लेबाज की, कई बार अंपायर ये भी देखते हैं कि कितना जल्दी बल्लेबाज ने स्टांस चेंज किया है या फिर ग्रिप चेंज की है. स्टांस खास तौर पर काफ़ी मायने रखता है. उसको देखते हुए अंपायर डिसीजंस देते हैं. उस पर शायद हम ज़्यादा कुछ कह नहीं सकते हैं. त्यासाठी पंचाची नेमणूक मैदानामध्ये फार महत्त्वाची असते आणि पंचाचं लक्ष असतं त्यासाठी फार गरजेचं आहे. आणि हे 5ही पंच या स्पर्धेसाठी जे आहेत अतिशय अनुभवी आणि अतिशय सुशिक्षित असे म्हटलं जातील या क्रिकेटच्या बाबतीत, ज्यांनी मात्र बरीचशी वर्ष क्रिकेट खेळलं आणि क्रिकेट खेळल्यानंतर आज मात्र ते पंचाच्या भूमिकेमध्ये मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. तर डिसिजन आला, इट इज नॉट आउट. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलं होतं स्क्वेअर लेग पंचाच्या माध्यमातून. लेग बाईज आहे, लेग बाईज. हो 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 सर, येस सर, लेग बाईज दिलेली आहे. लेग बाईज स्वरूपामध्ये धाव येते. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, पुन्हा एकदा याला कट करण्याचा प्रयत्न होता अगदी पल्लू स्कूप स्टाईलमध्ये, अप्पर कट, आणि त्या ठिकाणी मात्र अयशस्वी होतोय अक्षय. या ठिकाणी आतापर्यंत जर पाहिलं तर जवळजवळ 6 ते 7 बॉल ज्याच्या माध्यमातून डॉट बॉल खेळत 9 बॉल डॉट आहेत. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला त्या ठिकाणी प्लेअर आहे, चेंडू अडवतोय फेकतोय, तोपर्यंत रन मिळणार नाही आहे.
रनसाठी प्रयत्न सुद्धा केले जात नाहीयेत. काय म्हणाल अजयजी, एकंदरीत अक्षय 10वा बॉल या ठिकाणी डॉट खेळतो, त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत, 1 चौकार आलाय, परंतु 10 बॉल डॉट खेळलाय. टारगेट ज़्यादा बड़ा है, उस हिसाब से वो लंबे हिट्स की कोशिश कर रहे हैं, लेकिन बात बन नहीं रही है. बॉलिंग बहुत अच्छी हो रही है. प्रतीक पाटिल का छोर बदला गया. पहला ओवर उन्होंने वीआईपी एंड से किया था और दूसरा ओवर जो लोढ़ा एंड है या फिर आप स्वर्गीय मनीभाई पाटिल स्टैंड एंड कह सकते हो, वहाँ से कर रहे हैं. तो ये एक प्रयोग है उनके लिए, आने वाले मैचेस के लिए. वो भापना चाहते हैं कि विकेट से क्या हो रहा है. ये नवा में इनफील्ड को क्लियर किया है, कवर्स के ऊपर से खेल दिया है स्विच हिट के जरिए. रनआउट का मौका है और जाना होगा बैट्समैन को पवेलियन में. दूसरे विकेट का पतन. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब. आमच्या सर्व टेक्निकल टीमला, आमची LED स्क्रीन वाली टीम असेल किंवा स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स असतील, फ्लडलाईट्सवाली टेक्निशियन टीम असेल, यांनी रेडी राहायचं आहे, कारण थोड्याच वेळात अंधार पडणार आहे. तर आपली जी काही भूमिका असेल ते आपण त्यावेळी पूर्ण करायची आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. अगदी बरोबर, स्पीडअप करा थोडंसं. पंचांना सुद्धा विनंती आहे की खेळाडूंना स्पीडअप करण्यासाठी सांगा, कारण की कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून सातत्याने ते सांगणं खेळाडूंवरती इफेक्ट होतो याचा. आणि बऱ्याच वेळा या गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून प्रसार आपण पाहिलं तर लवकर कॅच केल्या जातात. स्टॉपवॉच चालू आहे, 5 स्टॉपवॉच चालू आहे. 19 मिनटं या ठिकाणी मात्र पूर्ण झाली आहेत. आणि या सूचना आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत का पोहोचवतोय, कारण की ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची स्पर्धा आहे. आणि सुसज्जता जर पाहिली तर या स्पर्धेमध्ये नियमावली कठोर आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायचं तर नियमाला अनुसरून खेळावं लागेल. यावेळेस पहा, फिरकीचा जादूगार अतिशय चांगली गोलंदाजी, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न. इथे पहा किती गाफील राहिला होता हा बॅट्समन प्रणित पाटील, आणि त्याला जरा सुद्धा कल्पना नव्हती की आपण यष्ट्यांच्या मागे बॉल गेल्यानंतर धावेसाठी प्रयत्न करावा. आणि प्रयत्न करताना मात्र नॉन स्ट्रायकिंग इनकडे ज्यावेळेस बॉल आला, बॉलरने सरळ स्टंपवरती हिट केला. बॅट्समन आउट. वैभव पाटिल. जी हाँ, वैभव पाटिल नए बल्लेबाज के रूप में आए हैं क्रीज पर 5 नंबर पर. अक्षय अभी भी डटे हुए हैं. कुछ और लंबे हिट्स शायद हमें देखने को मिल सकते हैं उनके बल्ले से. रनआउट के जरिए विकेट गिरा. दोनों छोर पर बैट्समैन को आउट करने की कोशिश हुई थी. हर्षद पाटिल गेंदबाजी करते हुए. फुल टॉस है, इस बार हवा के रास्ते खेल दिया है, लेकिन फील्डर के पास और कैच ड्रॉप. ये बड़ा ही कैजुअल अप्रोच देखने को मिला. मोनिश है वहाँ पर, एक बहुत ही, बल्कि मनीष है, मनीष और मोनिश दोनों भी बहुत ज़बरदस्त आउटफील्डर्स है. कई कमाल के कैचेस इन दोनों जुड़वा भाइयों ने लिए हुए हैं. पण सर, इतकं गाफील राहून इतका कॅज्युअल खेळून चालणार नाही आहे, कारण की 116 धावा जरी तुमच्याकडे असल्या तरी तुम्हाला पुढची मॅच खेळायची, आणि त्यामध्ये जर या चुका झाल्या तर मात्र निश्चितपणे टीमला त्याचा नुकसान होऊ शकतं. तर कुठेतरी या गोष्टींवरती थोडंसं अंकुश ठेवणं गरजेचं असेल. हाँ बिल्कुल, आदत भी लग सकती है. ये स्ट्रोक काफ़ी अच्छा है, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, लेकिन सीधे फील्डर के पास लॉन्ग ऑफ पर एक ही रन लेने का अवसर. केवल औपचारिकताएं बची है. केवल अब ये देखने वाली बात है कि कितने रनों से ये मैच जीत जाती है टेंबोली टीम. अगदी बरोबर आहे. इथे उडवला उंच चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेग वरून स्क्वेअर लेगला चेंडू जाईल आणि अगदी सहजतेने कॅच पकडली जाईल. आउटफील्ड त्या ठिकाणी मात्र चांगली आहे, त्यामुळे फिल्डरला चेंडूपर्यंत पोहोचण्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही आहे. अक्षय इथे मात्र नाराज करून टीमला बाद होतोय, कारण की बरेचसे त्याने डॉट बॉल खेळले. जवळजवळ 11 ते 12 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून खेळण्यात आले आणि शेवटी मात्र तो आता बाद होऊन परतला. और देखिए, टारगेट यदि 116 की जगह शायद 70-75 का होता तो ये इतनी ज़्यादा डॉट गेंदें वो ना खेलते. फिर उनका माइंडसेट थोड़ा अलग रहता, हर गेंद पर छक्का लगाने की शायद वो कोशिश ना करते. तो ये टारगेट का इफेक्ट मेरे ख्याल से उनके बल्लेबाजी पर देखने को मिला है, वो असर हुआ. और
उनका संघर्ष आखिरकार समाप्त होता हुआ। कुछ अच्छे शॉट्स भी खेले उन्होंने अपनी पारी के दौरान। इस बार थ्रू द लाइन खेल दिया है, कमाल की फील्डिंग। प्रतीक पाटिल शोमैन ऑफ टेंबोली सही मायनों में, मतलब वो मैदान में होते हैं तो एक अलग ही एनर्जी नज़र आती है। पहा मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला ज्युनियर चार्ली चॅप्लिन सुद्धा पाहायला मिळतं. एंटरटेनमेंट आहे, परंतु या स्पर्धेमध्ये या एंटरटेनमेंटची फार खेळाडूंना आवश्यकता असते आणि छोटी छोटी मुलं त्याच्या मागे मात्र फिरतात, आनंद घेतात या मॅचचा. आणि पहा 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पुन्हा मैदानाच्या दिशेने तुम्हाला घेऊन चालतोय. 5 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. टीमची टोटल आहे इथे 40 धावा. फक्त आता या गोष्टीची वाट पाहिली जाईल किती धावांनी ही मॅच जिंकली जाते. धावसंख्या आणि पराभवातील अंतर मात्र कमी करण्याचा प्रयत्न वडपे संघ करतोय, परंतु या एका पराभवाने खचून न जाता पुढील येणाऱ्या कारकिर्दीवरती, येणाऱ्या तुमच्या संपूर्ण टुर्नामेंट्सवरती याचा परिणाम न होऊ देता आणखीन जोमाने हा संघ उभा राहावा अशीच मात्र आपल्या या ठिकाणी अपेक्षा असणार आहे. अजयजी. जी हाँ, यही तो दस्तूर है क्रिकेट का। हार जीत लगी रहती है क्रिकेट के खेल में। हर मैच हर टीम जीतती नहीं है और हर टीम हर मैच हारती भी नहीं है। इस तरह का ये क्रिकेट का खेल है। आज हार जाओगे तो कल जीत जाओगे, आज जीते हो तो कल हार भी सकते हो। इस तरह का ये क्रिकेट का खेल है और बड़ा ही खूबसूरत खेल है, बड़ा महान और विशाल खेल है क्रिकेट का। नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य पाटील यावेळेस मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन वैभव इज ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक घेऊन मोनिश पाटील यावेळेस मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला जातोय. लॉंग ऑनमध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आउटफिल्डमध्ये फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट केली जाईल आणि या 1 बरोबर 41 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 75 धावांची अजूनही आवश्यकता आहे 5 बॉलमध्ये, ज्या टेनिस क्रिकेटमध्ये मित्र म्हणेन कठीणच नाही तर आता अशक्य होतील. जी हाँ, इस तरह के समीकरण शायद तारक मेहता का उल्टा चश्मा में ही बन सकते हैं। अगदी बरोबर आहे. काल मोबाईलवरती असं सहज व्हॉट्सअप चेक करताना एक कटआउट पाहिला न्यूजपेपरमध्ये, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की 6 बॉलमध्ये एकाच गोलंदाजाने 72 धावा खर्च केल्यात. ते थोड्या वेळाने आपली तुमच्या समोर आणूच, परंतु ते नक्की गोष्ट काय आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार इनिंग मॅच ब्रेक नंतर. मॅचकडे जाऊया. त्यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर अगदी हातभर वळवलं बाहेर बॉलला. आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. टेंबिवली टीम मात्र आता थोडी कॉन्फिडंट झाली आहे. चांगले चेंडू रिलीज केले जात आहेत. बॅट्समनला पूर्णपणे जखडून ठेवलं आहे. मोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाही आहे आणि आता मात्र क्लिअर सरेंडर त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. समोर खेळला आहे डाऊन द ग्राउंड, परंतु लॉंग ऑनचा फिल्डर येतोय त्या ठिकाणी, कॅच पकडतोय. आणखीन एक बॅट्समन बॅक टू डगआउट. हवा शांत रहती तो शायद ये सिक्सर बन सकता था, लेकिन हवाएं चल रही है और हवा के थोड़ा सा विरुद्ध स्ट्रोक खेला गया था और हवा का अवरोध मिला उस गेंद को, जिस वजह से हवा में झूलती रह गई गेंद और एक अच्छा कैच लॉन्ग ऑन फील्डर द्वारा। एक और विकेट का पतन हुआ है। केवल औपचारिकताएं फॉर्मेलिटीज़ जो है वो पूरी की जा रही है इस मैच की। 2 गेंदें बाकी है और एक बड़ी जीत की तरफ अग्रेसर है इस मैच में दगडू शेठ प्रतिष्ठान टेंबिवली। पहा अजय जी, आपण जर विचार केला तर प्रतीक पाटील आणि आदित्य भोईरचं विशेष कौतुक करावं लागेल. या ठिकाणी आणखीन एक चान्स आहे, चान्स घेतला, बॅट्समन आउट होतोय. आपण चर्चा करतो प्रतीक पाटील या ठिकाणी मात्र चांगली बॅटिंग केली, आदित्य भोईरने चांगली बॅटिंग केली, त्याचबरोबर अल्ताफ शेख ज्याने सुद्धा चांगली बॅटिंग केली, आपल्या टीमसाठी योगदान दिलं. आणि एकंदरीत जर पाहिलं एवढ्या मोठ्या धावसंख्येला उभं करण्यामध्ये या तिन्ही बॅट्समनचं महत्त्वपूर्ण रोल राहिलं. त्यामध्ये हर्षद पाटील सुद्धा मागे नाही आहे. प्रत्येकाचं काही ना काही योगदान या धावसंख्येमध्ये आहे, त्यामुळे इतकी मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकली. जी हाँ, कुल मिलाकर अच्छा टीम एफर्ट देखने को मिला है। कुछ कैचेस ज़रूर ड्रॉप हुए, लेकिन ओवरऑल हम देखें तो बहुत ही बढ़िया प्रदर्शन डीएस टेंबिवली टीम का। और गेंदबाजी जो थी वडपे टीम की वो बड़ी ही कमज़ोर रही इस मैच में। हवा में थी गेंद लेकिन स्लिप में